जे आमचं तिथे एक छोटंसं आमचा ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जे जे तिथे आहेत त्यांनी सर्वांनी या प्लीज विराजमान व्हायचं आहे आपण आमच्या या व्यासपीठावर. चला मला वाटतं हिमांशू पाटील उपाध्यक्ष जुगाव ग्रामस्थ यांचा इथे सन्मान केला जातो. मी विनंती करतोय चेतन भोईर यांना की आपण हिमांशू पाटील ग्रामस्थ उपाध्यक्ष आहेत जुगावचे, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तसेच मी विनंती करतोय नरेशजी पाटील, नरेशजी भगत आपण यायचं आहे प्लीज. नरेशजी भगत आपण सुद्धा यायचं आहे. जे जे आमचे 40+ आणि आमचे ज्येष्ठ नागरिक आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, आपण सर्वांनी या. एखाद्या वेळेस आपलं नाव उच्चारणं जर राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण यायचं आहे सर्वांनी. हा कॉल सर्वांसाठी आहे. आपण व्यासपीठावर विराजमान होण्यासाठी आपल्याला विनंती असेल. मी या बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण पाहिलं 2 दिवस ज्यांनी रखरख्या उन्हामध्ये पंचांची भूमिका अगदी तटस्थपणे पार पाडली, सटीक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवले, अगदी योग्य निर्णय ऐन वेळेला दिले. तर या पंचांना आम्ही विनंती करतोय की आपण थोड्या वेळाने यायचं आहे, परंतु आम्ही आमच्या व्यासपीठावर असलेले आमच्या सन्माननीय रमेशजी अंकल 73 इयर ओल्ड, म्हणजेच एज आज 73 आहे, 73 आहे, अजून सुद्धा 40+ मध्ये कार्यरत आहेत, म्हणजेच आपल्या या जीवगावच्या मैदानामध्ये सकाळच्या सत्रामध्ये खेळायला येतात. त्यांचा यथोचित असा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर आपण पाहतोय. आणि चेतन भोईर यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो, चेतन भोईर आपण नेक्स्ट आमचे पाहुणे सन्माननीय रुपेश मांजरे यांचा सुद्धा सन्मान आमच्या व्यासपीठावर करायचा आहे. मायेचे उबदार श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर आपण करताना पाहतोय. तसेच 40+ जिहू गावचे आणि समालोचक एक काळ त्यांचा सुद्धा होता, त्यांनी समालोचन क्षेत्रामध्ये अगदी नावलौकिक कमावलं. आमचे दादा प्रेमनाथजी भोईर यांचा सुद्धा यथोचित सन्मान आमच्या व्यासपीठावर झालाच पाहिजे आणि त्यांचा यथोचित सन्मान होतोय, आपण पाहतोय. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या प्लीज. आपण फक्त बघायची भूमिका करतोय. टाळ्यांना GST नाही आहे, पैसा नाही आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि त्याचबरोबर सन्माननीय आमचे 40+ अगदी ऑलराऊंडर खेळाडू नरेशजी भगत यांचा जवळून खेळ पाहिलाय मी, त्यांच्या टीममध्ये मी जीवगावमध्ये खेळलेलो आहे, त्यामुळे नक्कीच या दादांचं सुद्धा व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तसेच बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये आपण या शेवटच्या क्षणाकडे वळलेलो आहे. आणि पंच परमेश्वर, पंच मायबाप हे आमचे गुरुवर्य नेहमीच सांगतात मनोज पाटीलजी. आणि त्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर नक्कीच एक तिसरा डोळा ज्याला आपण संबोधलं जातं, म्हणजेच सटीक निर्णय, योग्य निर्णय ज्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले गेले. कोणताही अपील झालं नाही कोणत्याही खेळाडूंकडून. म्हणजेच काय तर एक चांगलं पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून साकारली गेली. गेले 2 दिवस ते आमचे सन्माननीय पंच, एका बाजूला रोशन कुंभारजी, मी विनंती करतोय आमचे ओंकार भोईर या लीगचे सर्व त्यांच्या शुभ हस्ते रोशन कुंभार यांचा सन्मान केला जातो. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा. आणि त्यानंतर तसेच संदीपजी ठाकूर आणि नैनिश पाटील यांचा सुद्धा सन्मान इथे झाला पाहिजे होता, परंतु ते त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ते निघून गेले, परंतु त्यांचं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. तसेच या स्पर्धेमध्ये ज्यांनी सुमधुर संगीत आपल्यापर्यंत पोहोचवले, ऐकवले ते आमचे DJ मास्टर मयूर पिंपळे यांचा सुद्धा इथे यथोचित असा सन्मान. पिंपळकर
यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. त्याबरोबरच त्याचबरोबर गेली 2 दिवस कॅमेरामॅन आणि HD लाईव्हचे सर्वेसर्वा सुशील डाकवल यांना सुद्धा विनंती करतोय, कॅमेरामॅन आपण सुद्धा यायचं आहे. आपण यायचं कॅमेरामॅन, आपण या कारण गेली 2 दिवस रखरखत्या उन्हामध्ये आपण अगदी टिचून अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपली नजर नव्हती हटत आणि जी मोलाची क्षणचित्र आमच्यापर्यंत पोहोचवलेत. विकी पाटील आपण या HD लाईव्हचे. तसं पाहायला गेलं तर सर्वेसर्वा सुशील डाकवला आहेत. तसेच आमचे लाईव्ह अपडेट देणारे तर विकी पाडावे यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर. तसेच आमचे गुणलेखक सुजल पांचाळ यांचा सुद्धा यथोचित सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. अगदी 198 GB मेमरी कार्ड घेऊन बसलेले, कारण समालोचनाचा पाठीचा कणा ज्याला संबोधलं जातं ते आमचे गुणलेखक सुजल पांचाळ. नक्कीच त्यांचं सुद्धा आपण इथे स्वागत करतोय, त्यांचं यथोचित असा सन्मान करतोय. नक्कीच फार मोठी कामगिरी त्यांच्या माध्यमातून गेले 2 दिवस पार पाडली गेली. याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. गुणलेखक आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्याचबरोबर गेले 2 दिवस ज्यांचा दणदणीत आवाज आणि गेली 30 वर्ष ज्यांनी समालोचन कक्षामध्ये आपलं नावलौकिक आपला दबदबा निर्माण केला ते आमचे गुरुवर्य आणि वाशीगावचे सुपुत्र मनोज पाटील दादा यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर KD पाटीलजी यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतोय. आमचे एक जुने जाणते आणि एक ज्येष्ठ समालोचक KD पाटीलजी यांच्या शुभ हस्ते मनोज पाटील सरांचा इथे यथोचित असा सन्मान सुगंधित पुष्पगुच्छ आणि मायेची उबदार शवाल देऊन त्यांचा यथोचित असा गौरव आणि त्यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद. एकदा मनोज पाटील सरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. तर या आपल्या मैदानामध्ये जे आपण पाहतोय जी विकेट्स बनवली ते पिच क्युरेटर प्रिन्स शर्मा यांना सुद्धा कोड विसरेल उर्फ गोलू आपण यायचा, आपला सन्मान सुद्धा केला जाईल आपल्या व्यासपीठावर. चला धन्यवाद. तत्पूर्वी मला वाटतं मी विनंती करेन सर्व जुगाव बिग बॅशच्या प्रीमियर लीगच्या कमिटीला की सलग 2 दिवस खऱ्या अर्थानं काल संतोष म्हात्रे होते. संतोष म्हात्रे सध्या आज तलावली प्रीमियर लीगला तिथं उपलब्ध आहेत आणि आज 2 दिवस सूर्यकांत गमरे सर यांनी देखील 2 दिवस आपल्यासाठी धावता समालोचक केलं. मी विनंती करेन संपूर्ण कमिटीला की आपण त्यांचा सन्मान करावा. चला चंदन भैर यांना विनंती करेन की आपण सूर्यकांत गमरे सर हे खऱ्या अर्थानं कोकणातील आहेत आणि जोगावयात वास्तव्यात आहेत. संपूर्ण कोकणाच्या स्पर्धा त्यानंतर मुंबईच्या स्पर्धा नवी मुंबईच्या स्पर्धा आपल्या गोड आवाजाने या प्रभावित करतात आणि आज त्यांचा इथे सन्मान केला जातोय. माझ्या खांद्याशी खांदा लावून त्यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. आणि यतीन भोईर जर माझा आवाज ऐकत असेल तर तुला देखील धन्यवाद, कारण तू ॲज अ पिच क्युरेटर खूप महत्त्वाची भूमिका पार पाडलीस. त्यानंतर एक सन्मान अजून राहिलेला आहे. व्यंकटेश सर यांचा एक सन्मान राहिला, आपण त्यांचा सन्मान करूया प्लीज. चला मी विनंती करीन आयोजक कमिटीला की आपण व्यंकटेश सर आले त्यांचा देखील सन्मान करावा, कारण प्रत्येक मान्यवराचा हातभार आणि प्रत्येक मान्यवराची हजेरी आणि प्रत्येक मान्यवराचा वेळ हा खूप महत्त्वाचा असतो आणि ते वेळात वेळ करून आपली उपस्थिती दाखवतात.
त्यामुळे त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. तर आपण मुख्य पारितोषिकाकडे वळूया. मी मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आमंत्रण करतो. आणि कोण विसरेल गेले 2 दिवस सातत्याने बघा, उन्हाची सुद्धा तमा ज्यांनी बाळगली नाहीये. ते तर नेहमी फोटोग्राफर जे असतात ना त्यांना सांगावं लागतं, सर या आणि आमचे पाहुणे आलेत त्यांचा फोटो काढा, परंतु तसं त्यांना सांगण्याची गरजच भासली नाही. आणि त्यांचं खरोखर आम्ही सुद्धा इथे 2 दिवस कौतुक केलं. ते आमचे फोटोग्राफर शुभम मदने पाटील यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर मी विनंती करतोय. सन्माननीय बबनजी सास्ते, आपण आपल्या शुभ हस्ते इथे त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. एकदा या आमच्या फोटोग्राफरांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. हे खरे खेळाडू ना चांगले खेळ करतायत, पण कंजूसी दाखवतात ते म्हणजे टाळ्यांसाठी. आमचे व्यासपीठावर विराजमान आमचे पाहुणे जरूर टाळ्या वाजवत आहेत, परंतु आज क्रिकेट रसिक किंवा खेळाडू थोड्याशा कमी त्यांच्या टाळ्या पडतायत. तसेच अक्षता डेकोरेटर्स सन्माननीय गोपीनाथ पाटील यांचा सुद्धा आमच्या व्यासपीठावर यथोचित असा सन्मान आमच्या आयोजकांच्या माध्यमातून बिग बॅश प्रीमियर लीग 2026 मध्ये इथे केला जातोय. पुन्हा एकदा अक्षता डेकोरेटर्स सन्माननीय गोपीनाथजी पाटील, आपला सन्मान, माझा आवाज ऐकत असाल तर आपला सन्मान घेऊन जायचा आहे. तसेच या स्पर्धेसाठी लाईव्ह अपडेट SD लाईव्हच्या माध्यमातून आपलं पाहिलं, परंतु त्यासाठी नेटची गरज असते आणि ती नेटची पूर्तता स्टार नेटच्या माध्यमातून फिरोज भाई यांनी केलेली आहे. तर फिरोज आपलं सुद्धा इथे यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर आपला केला जाईल. मायेची उबदार श्वाल आणि सुगंधित पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित असा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. तसेच आपण खरं म्हणजे आता तसेच KT स्पोर्ट्स ज्यांनी टी शर्ट उपलब्ध करून दिलं ते किशोर शेपुंडे यांचं सुद्धा आपण इथे सन्मान करायचा आहे, परंतु ते उपलब्ध नाही आहे. त्यांचा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. एकदा या बिग बॅश प्रीमियर लीग साठी टाळ्या होऊन जाऊ द्या. या स्पर्धेच्या नावाने एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि या स्पर्धेला ज्यांनी मोलाचं सहकार्य ज्या ज्या हाताने दिलं आणि ज्या ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेला सपोर्ट केला त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि मोठ्या टाळ्या होऊन कुणासाठी जाऊ द्या तर आपल्या मंथन पाटील आणि ओंकार भोईर यांच्या दोघांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांच्या पूर्ण टीमला टाळ्या होऊन जाऊ द्या. तर फायनलला संदीप टायटन्स आणि तीर्थ विहाना थंडर यांच्यासाठी एक खास पारितोषिक ठेवलं गेलं होतं. म्हणजेच काय तर संघ मालकांना हे जे फायनल मध्ये पोहोचतील त्या संघ मालकांना हे पारितोषिक होतं. आणि ही 2 संघ मालक आहेत त्यांना विनंती करतोय, सर आपण या संदीपजी शिंदे आणि त्याचबरोबर नितीनजी भोईर व्यासपीठावर आहेत, आपल्या दोघांना सन्मानित केलं जाईल. विशेष आपल्यासाठी हा सन्मान आहे. आणि ओमकार भोईर, चेतन भोईर आणि मंथन पाटील आणि पियुष पाटील आपल्याला सुद्धा विनंती करतो, आपण चौघांनी, 2 भाऊ तिकडे आहेत तर 2 भाऊ इकडे कशाला, चला या चौघांनी. आणि या आपण पाहतोय तर इथे सन्मान केला जातोय. मी विनंती करतोय नितीनजी आपला सुद्धा एक विशेष सन्मान आहे आपल्यासाठी, एक विशेष भेट आहे आपल्यासाठी.
तर A1 जोडी विशेष सन्मान आहे. A1 जोडी बिग बॅश प्रीमियर लीगचे सर्वा मंथन पाटील आणि ओंकार भोईर या दोघांचा विशेष सन्मान मी विनंती करतोय. सन्माननीय गणेशजी भोईर आणि केडी पाटील आणि वैभव भोईर यांना मी विनंती करतोय आपण आणि सगळ्यांच्या हस्ते आपण मी विनंती करतोय व्यासपीठावर जे जे विराजमान आहेत या बिग बॅचचे सर्व ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी ही लीग ठेवली जाते आणि त्यांचा विशेष सन्मान हा झालाच पाहिजे. एकदा या A1 जोडीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या होऊन जाऊ द्या, टाळ्या होऊन जाऊ द्या. मंथन पाटील आणि ओंकार भोईर या दोघांसाठी A1 जोडी टाळ्या होऊन जाऊ द्या, एकदा मोठ्या टाळ्या होऊन जाऊ द्या. खूप खूप धन्यवाद या दोघांचं. मी विशेष यासाठीच बोललं जातोय कारण एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या खेळाडूंना निर्माण करून देणारे ही दोन A1 जोडी आज नक्कीच त्यांच्या माध्यमातून येणारा काळ सुद्धा सुवर्ण क्षणाचा असेल आणि चांगल्या चांगल्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवल्या जातील ही अपेक्षा करूया. आणि गावदेवी आईच्या चरणी त्यांना अशीच इच्छा निर्माण व्हावी ही सुद्धा आईच्या चरणी प्रार्थना करतो. परंतु आता मात्र आपण वळतोय ते म्हणजेच या स्पर्धेचा समारोप म्हणजेच काय तर पारितोषिक. मच्छिंद्र पाटीलजी आपण यायचं आहे व्यासपीठावर प्लीज आपण या. तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेचा एनी गेस कोणी आहे का, कोणी सांगेल का? नावं भरपूर येतील परंतु ओनली वन निखिल 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 भोईर. आणि या बेस्ट फिल्डर साठी कूलर ठेवण्यात आलेला आहे आणि कूलर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं बेस्ट फिल्डर साठी कूलर ठेवण्यात आलेला आहे आणि तो कूलर सन्माननीय चंदनजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हा कूलर प्रदान करायचा आहे. बेस्ट फिल्डर निखिल भोईर या लवकर. धन्यवाद डीजे. गर्मी में ठंडी का एहसास यासाठी हा कूलर कारण गरमी खूप वाढलेली आहे आणि तो मात्र निखिलला भेटून जातो. निखिलसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं म्हणजे या शर्यतीत जितू सुद्धा होता, चांगला झेल टिपला होता परंतु निखिलने बाजी मारले. टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चमचमती ट्रॉफी आणि एक चमचमती ट्रॉफी आणि एक कूलर भेट देण्यात येत आहे. परंतु मी निखिलला एक प्रश्न विचारू शकतो तो म्हणजे असा की निखिल खरं म्हणजे या स्पर्धेसाठी चांगली चांगली पारितोषिकं आहेत परंतु हा कूलर तुला प्राप्त झाला आहे. या कूलर बद्दल म्हणजे तुला हे जे बक्षीस आहे ते अनमोल आहे. कोणतंही असो ते बक्षीस अनमोल असे आणि त्या बक्षिसारूपी तुला मात्र 2 शब्द सांगावे लागतील आणि तू 2 शब्द आमच्या पुढे मांडायचे. हे 2 शब्द तू मात्र मांडावेत आणि हे बक्षीस तू कोणाला डेलिकेट करशील? हे बक्षीस मी माझ्या फॅमिलीला, मित्रांना, माझ्या टीमला, मंथन पाटीलला, कारण की यांनी आम्हाला घडवलंय. हे आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतात तर आम्ही इथे खेळतो. धन्यवाद. कारण कोणतरी तुझी मॅच बघत होते तर हे मात्र गुपित आहे कारण आपण लाईव्ह आहोत. परंतु निखिल समजून गेला आणि त्याचे सहकारी पण सुद्धा समजून गेले. वेल डन निखिल, भविष्यासाठी तुला शुभेच्छा. आणि आपण आता वळतोय बेस्ट बॉलर या स्पर्धेतला बेस्ट बॉलर. आता मात्र सांगा, तुम्हीच सांगा कोणी आहे बेस्ट बॉलर? ओनली वन ज्याने एकच हॅट्रिक घेतली. आता नाव सांगायचं गरज नाहीये. मोहम्मद उर्फ गांगुली या स्पर्धेतली हॅट्रिक घेणारा एकमेव गोलंदाज. Wiggle, wiggle, wiggle.
सन्माननीय गणेशजी भोईर, कृष्णाजी पाटील आणि वैभव भोईर आपल्या शुभ हस्ते आणि रमेश अंकल आपण आपल्या शुभ हस्ते एक कूलर आणि ट्रॉफी ही प्रदान करायची आहे. त्या मोहम्मद तुला थांबावं लागेल. मोहम्मद काय सांगशील, हे बक्षीस तू कोणाला डेलिकेट करशील आणि काय विचार होता, एवढे चांगला परफॉर्मन्स दाखवलास. खरं म्हणजे तुझा ऑलराऊंडर परफॉर्मन्स झालाय, गोलंदाजी तर केलीस, फलंदाजी सुद्धा केलीस, लेकिन तुमने बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया. क्या बात है. एकदा आपकी मन की बात. प्राइम मिनिस्टर तो बोलायचे पण तुम्ही बोला आता. नहीं, प्राइस से मुझे मोटिवेशन मिलेगा नेक्स्ट मैच में परफॉर्म करने के लिए. थैंक यू टीम मुझे लेने के लिए, और बाकी सभी आयोजकों का थैंक यू. धन्यवाद, बहुत बहुत शुक्रिया. तर यानंतर आपण येऊया बेस्ट बॅटिंग म्हणजे फलंदाज, अगदी उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधला. आणि सन्माननीय बबन साष्टे आपल्याला विनंती करतोय आणि रुपेश मांजरे सर आणि प्रेमनाथ भोईरजी आणि नरेशजी भगत आपल्या चौघांनाही विनंती करतोय आपल्या चौघांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅट्समन या स्पर्धेतला. अरे सुशील डाकवल ठरतोय. धन्यवाद सुशील डाकवल, ज्याने तब्बल 127 धावा ठोकल्या आणि स्ट्राईक रेट होता त्याचा 244.23, त्याच्यात 11 सिक्स आणि 9 चौकार होते. त्यामुळे बेस्ट बॅट्समन ठरलाय आणि एक कूलर आणि चमचमती ट्रॉफी प्रदान करण्यात येते. एकदा सुशील डाकवलसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं म्हणजे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये होता, परंतु आता मात्र आमचे महागुरु मनोज सर, सूर्यकांत सर खऱ्या अर्थाने या रेसमध्ये अमर शिंदे होता, मयूर भोईर देखील होता, ऋतांशु पाटील देखील होता आणि सुशील डाकवाल. करायला 2 सामन्यामध्ये भोईरची बॅटिंग चाललेली नाही. सुशील डाकवाला बेस्ट बॅटर्स अवॉर्ड तुला भेटला, तुला काय वाटतंय? चांगलाच वाटतोय, वाटला नव्हता का म्हणजे भेटेल म्हणून, बट चांगला परफॉर्मन्स झाला. म्हणून एक सामन्यामध्ये मयूरची बॅटिंग चाललेली नाही. संपूर्ण सामन्यामध्ये 114 धावा आणि 14 षटकार मारलेले आहेत आणि तुझ्या बघता आपण पाहिलं 127 धावा. तर थोडंसं दडपण तुझ्यावर असेल ज्यावेळेला फायनल सामन्यामध्ये तुम्ही खेळायला गेलात. हो, हे तर होताच, बट विकेट पडला आणि हारलो मॅच. चला, माझ्यातर्फे तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थानं सूर्यकांत ज्या वेळेला 3 कॉम्युनिकेशन असतात, 3 कॅन्डिडेट असतात, त्यावेळेला दडपण जरूर असतं. चला, आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा थोडासा गुलदस्ता ठेवूया. तत्पूर्वी या स्पर्धेतील सेकंड रनर अप, कारण मॅन ऑफ द सिरीज म्हणजे सबसे बडा खिलाडी यानी खिलाडियों का खिलाडी हा कोण असेल याच्यावर आपण नंतर विचार करू. तत्पूर्वी सूर्यकांत गमरे आपण विचारूया सेकंड रनर अप. परंतु एक विशेष सन्मान आणि एक विशेष प्राइज आलेला आहे, ते म्हणजे अमर शिंदे याच्यासाठी. आणि ते ओनर जे आहेत संदीपजी शिंदे यांच्याकडून ते आलेलं आहे. खरं म्हणजे एक मोठा प्रोत्साहन देण्याचा त्या पाठीमागचा त्यांचा भाग आहे किंवा तो त्यांचा विचार आहे. कारण अमरने तब्बल 109 धावा ठोकल्या, परंतु त्यांनी विकेट सुद्धा काढलेल्या आहेत आणि त्या अमरला इथे एक विशेष सन्मान म्हणून तब्बल 2000 रुपये पारितोषिक. अमर, आपण यायचं आहे. अतिशय चांगला खेळ या अमर शिंदेने दाखवला, त्याच्यासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. बघा, त्यांच्या संघ मालकांनी आदरणीय संदीपजी शिंदे यांनी हे पारितोषिक त्यांच्यासाठी दिलेलं आहे, म्हणजेच रोख रुपये 2000 रुपये. धन्यवाद संदीपजी आणि धन्यवाद अमरजी. तर पुन्हा एकदा आपण आता वळतोय ते म्हणजे या स्पर्धेचा बिग बॅश प्रीमियर लीग 2026चा रनर अप म्हणजे उपविजेता संघ, अर्थातच तीर्थविहान थंडर्स हा संघ ठरतोय आणि या संघाचा पूर्णतः संघ घेऊन यायचा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जाईल. आणि मी संपूर्ण आमचे संघ मालक नितीन भोईर आणि सर्वांनी यायचं आहे. सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते
त्याच बरोबर पूर्ण त्यांची टीम हिमांशू पाटीलने लीड केलं आणि खरोखर बघा आपला अनुभव पणाला लावताना आत त्यांनी मात्र अंतिम फेरीपर्यंत आपला संघ नेऊन ठेवला. त्या हिमांशू पाटील आणि पूर्ण त्यांचं संघ यांचं अभिनंदन करूया. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, या संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. मच्छिंद्र पाटील आपण या प्लीज. टीमचे मॅनेजर आहेत आमचे मच्छिंद्र पाटील, या आपण प्लीज. धन्यवाद डीजे. खरं म्हणजे नितीन भोईर आणि मच्छिंद्र पाटील यांची दोस्ती कोण विसरेल. मी विनंती करतोय या स्पर्धेचा सर्वात महत्वाचा खेळाडू, सर्वात किमती खेळाडू, सर्वात लोकप्रिय खेळाडू 2026 बिग बॅश प्रीमियर लीगचा कोण ठरतोय. म्हणजेच काय तर सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी कोण ठरतोय. तर आता मात्र आवाज आला पाहिजे कुठूनही या. कारण तसं पाहिलं गेलं तर सुशील डाकवल या स्पर्धेमध्ये आहे, मयूर भोईर या स्पर्धेमध्ये आहे, मोहम्मद सुद्धा आहे आणि अमर सुद्धा आहे, जतीन पाटील आहे. गेस गेस एने गेस, चला लवकरात लवकर सांगा कोण आहे. हे बघा आमच्या व्यासपीठावरून आवाज येतोय, एका बाजूला डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने सुद्धा येतोय. येस ओनली वन जितेन 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 पाटील पाटील पाटील. टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा जितेन पाटील साठी. आणि मी सर्व ओनरना विनंती करतोय, सर्व ओनर्स आपण आपल्या शुभ असते, सर्व ओनर्स जेवढे जेवढे ओनर्स आहेत, संघ मालक आहेत, आपण सर्वांनी जितेन पाटील यांचा सन्मान करायचा आहे. एक LCD बघा, एक मोठं बक्षीस. आणि जतीन पाटीलच्या 4 इनिंग्स मध्ये तब्बल 134 धावा, 200 जवळजवळ 80च्या सरासरीने, त्याच्यामध्ये तब्बल 17 षटकार आणि 6 चौकार. म्हणजे षटकारांचा भाषा तुझा ठरलाय. परंतु या वेळेला मात्र मी मनोज सरांना विनंती करतोय, सर आपण जतीन पाटील यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे, त्यांचं मनोगत जाणून घ्यायचं. जतीन पाटील आता मात्र लाजायचं नाहीये. खऱ्या अर्थानं सूर्यकांत नवी मुंबईतील खेळाडू आणि खास करून जोगावतील खेळाडू मायक्रोफोनवर बोलताना खूप घाबरतात, परंतु बॅटने उत्तर द्यायला ते तयार असतात. जतीन पाटील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मला वाटतं पहिला टुर्नामेंट असेल तुझा, बरोबर ना. तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठा हा पारितोषिक आहे. कसं वाटतं तुला. जाम बरं वाटतंय. उत्तर ऐकलं का. जाम बरं वाटतं आगरीमध्ये. बरं हा पारितोषिक तू कुणासाठी डेडिकेट करशील, संघ मालकासाठी का तुमच्या घरच्यांसाठी. घरच्यांसाठी, फॅमिलीसाठी. तर ज्या वेळेला तुला ओपनर बॅटिंगला पाठवलं त्यावेळेला किती दडपण होतं. 61 धावांचा टार्गेट तुझ्या समोर होता. ज्या वेळेला तुला ऍज ओपनर बॅटमॅन पाठवला आणि त्यावेळी 61 धावांचा टार्गेट होता, किती दडपण तुझ्यावर होतं. काय ना, आमचा संघ मालक डायरेक्ट बोलला मारून घे. तुला बघितलं उत्तर कसं. चला येथून तुला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. अहो मनोज सर, अजून एक प्रश्न आहे त्याच्यासाठी. तो म्हणजे हे बक्षीस कोणतरी त्याचं बघत होतं, त्याला कोणतरी पाहत होतं, त्याला कोणतरी ऐकत होतं, हे कोणाला डेलिगेट करशील याची सुद्धा बॅच. चला खूप खूप शुभेच्छा. खऱ्या अर्थाने नवी मुंबईतील खेळाडू मी पहिले सांगितलं होतं बोलण्यासाठी खूप लाजतात, परंतु बॅटने उत्तर द्यायला ते मागे पुढे बघत नाहीये. संपूर्ण स्पर्धेमध्ये ह्या फलंदाजी बॅट तळपले, परंतु फायनल मध्ये त्याची बॅट थोडीशी मागे राहिली, परंतु प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब त्याने जिंकलेला आहे. तसेच आता मात्र विनंती करतोय आमच्या सर्व व्यासपीठावर असलेले मान्यवर, आपण सर्वांच्या शुभ असते. आता मात्र या स्पर्धेचा बिग बॅश प्रीमियर लीग 2026चा मानकरी विजेता संघ ठरलाय, तो म्हणजेच संदीप टायटन चा पूर्णतः संघ. एकदा या संघासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि पूर्ण त्यांची टीम आपण पाहतोय. या वेळेला
किशोर तापा आहे, निखिल भोईर कर्णधार आहे, पूर्णतः टीम मोहम्मद आहे, सुनील सावंत आहे, अख्खी टीम याने चांगला परफॉर्मन्स दाखवला. गेले 2 दिवस कष्टाचं फळ त्यांना आता मिळालेलं आहे आणि कष्टाचं फळ त्यांना मिळालंय आणि नक्कीच या सर्व खेळाडूंसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. प्रथम विजेता या बिग बॅश प्रीमियर लीग 2026चा मानकरी ठरला आहे संदीप टायटन्सचा संघ. अभिनंदन 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 या संघाचं. आणि या स्पर्धेसाठी ज्याने खूप मोलाचं सहकार्य दिलं त्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. आणि खास करून आम्हाला इथे समालोचन करण्याची सुवर्ण संधी प्राप्त करून दिली.